श्री स्वामी समर्थ. श्री नवनाथ महाराज की जय. नमस्कार. प्रगती रेड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अध्याय 9चा सविस्तर मराठी सार ऐकणार आहोत. तरी सर्वांनी शेवटपर्यंत नक्की ऐका आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या आधीच्याही अध्यायाचे सविस्तर मराठी अर्थ आपण चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहेत. तसेच इतर ग्रंथाचेही आपल्या चॅनलवर ओव्यासहित पारायण वाचन तसेच मराठी अर्थाचे व्हिडिओ टाकलेले आहेत. तरी नक्कीच पाहून घ्या. अध्याय 9 मध्ये आपण गोरक्षनाथ जन्मकथा व मच्छिंद्रनाथांचा तीर्थप्रवास ऐकणार आहोत. अध्याय 9चा मुख्य विषय म्हणजे यामध्ये दोन गोष्टी प्रमुख आहेत. मच्छिंद्रनाथ महाराजांची तीर्थयात्रा प्रवास आणि गोरक्षनाथ महाराजांचा जन्म व त्यामागचे दैवी रहस्य. हा अध्याय नवनाथ परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण याच अध्यायातून नवनाथ संप्रदायातील गुरुशिष्य परंपरेचे गूढ स्पष्ट होते. पुढे पाहूयात मंगलाचरण व गुरुवंदना. अध्यायाची सुरुवात गुरु नवनाथ आणि ईश्वराच्या स्मरणाने होते. म्हणजे सर्वप्रथम गुरु आणि नवनाथ महाराजांच्या स्मरणाने अध्यायाची सुरुवात होते. या मागचा संदेश असा आहे की कथा श्रवण करायची असेल तर प्रथम मन शुद्ध असले पाहिजे, श्रद्धा विश्वास असला पाहिजे. गुरूंचे स्मरण केले की अहंकार कमी होतो, मन प्रसन्न होते, मनात चांगले विचार करण्याची वृत्ती निर्माण होते, भक्ती वाढते. या अध्यायात ग्रंथकार श्रोत्यांना सांगतो की ही कथा सामान्य नाही, ही गुरु परंपरेतील दिव्य कथा आहे, ती श्रद्धेने ऐका. पुढे पाहूयात मच्छिंद्रनाथ महाराजांचे महात्म्य. महाराजांचे वर्णन अत्यंत आदराने दिलेले आहे. ते केवळ योगी नव्हते, तर ते नवनाथ संप्रदायाचे मूळ स्तंभ होते. मच्छिंद्रनाथ महाराज हे नवनाथ संप्रदायामधील मूळ होते. त्यांनी हठयोग, मंत्रसाधना, ध्यान आणि तपश्चर्या यामध्ये सिद्धी मिळवली होती. परंतु त्यांची महानता त्यांच्या शक्तीत नव्हती, तर त्यांच्या करुणेत आणि शिष्य घडवण्याच्या क्षमतेत होती. पुढे पाहूया तीर्थयात्रा म्हणजे काय. अध्याय 9 मधील मुख्य उपदेश. मच्छिंद्रनाथ महाराज विविध तीर्थक्षेत्रांना भेट देतात, पण ग्रंथकार यामधून सांगतो की तीर्थयात्रा म्हणजे शरीराने फिरणे नाही, तर मनाने शुद्ध होणे आहे. प्रत्येक तीर्थ हे एक शिकवण देणारे स्थान आहे. कुठे वैराग्य शिकायला मिळते, कुठे भक्ती, कुठे सत्य, कुठे संयम. श्रीराम दर्शनाचा उल्लेख, त्याचा अर्थ या अध्यायात आहे. मच्छिंद्रनाथ महाराजांना श्रीराम दर्शन झाल्याचा उल्लेख येतो. याचा अर्थ असा की नाथ संप्रदाय हा फक्त शैव किंवा योग मार्गापुरता मर्यादित नाही. नाथ संप्रदायात राम, कृष्ण, शिव, शक्ती याचे स्मरण समान भक्तीने केले जाते. म्हणजे नाथ संप्रदायात फक्त नाथांचं स्मरण केलं जातं असं नाही, त्यामध्ये राम, कृष्ण, शिव, शक्ती यांचे स्मरण समान भक्तीने केले जाते. रामदर्शन म्हणजे धर्माची भेट, कारण श्रीराम धर्म हा पाळत असे. राम हे सत्य, मर्यादा, संयम आणि आदर्श जीवनाचे प्रतीक आहेत. मच्छिंद्रनाथ महाराजांना रामदर्शन झाले म्हणजे त्यांच्या साधनेला धर्माचा आधार मिळाला. पुढे पाहूयात मच्छिंद्रनाथांचा तीर्थप्रवास. आध्यात्मिक संदेश त्यातून काय मिळतो ते. मच्छिंद्रनाथ महाराज अनेक तीर्थक्षेत्रांना जातात, अनेक संतांना भेटतात आणि लोकांना उपदेश देतात. या प्रवासातून अध्याय 9 सांगतो की संत स्वतःसाठी जगत नाही, संत समाजासाठी जगतो. संत जिथे जातो तिथे भक्ती जागवतो. संतांचा स्पर्श म्हणजे मनाचा बदल.
तीर्थयात्रेत ते नदीत स्नान करतात, मंदिरात दर्शन घेतात, सत्संग करतात. याचा अर्थ असा की साधकाने कर्म, भक्ती, सत्संग या तिन्ही गोष्टी एकत्र कराव्यात. पुढे पाहूयात बंगाल देशातील आगमन व पुढील घटना. या अध्यायात मच्छिंद्रनाथ बंगाल प्रदेशात येतात. तिथे त्यांनी लोकांची अवस्था पाहिली. काही लोक धार्मिक होते, काही लोक अज्ञानात होते, म्हणजे त्यांना धर्माचे ज्ञान नव्हते, ते अज्ञानात होते. तर काही लोक संकटात होते, काही लोक अडचणीत होते, कारण त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोणी नव्हतं. मच्छिंद्रनाथांनी तेथे धर्मबोध केला. तेथील लोकांना त्यांनी शिकवले, धर्माचं ज्ञान दिलं. गुरुचे महत्त्व, साधनेचे महत्त्व, नामस्मरण, संयम, सत्कर्म यातून ग्रंथ सांगतो की संतांचा जन्म समाजाला जागृत करण्यासाठी, समाजाला चांगले मार्गदर्शन करण्यासाठी झालेला आहे. पुढे पाहूयात गोरक्षनाथांची जन्मकथा, दैवी रहस्य. गोरक्षनाथांचा जन्म पाहूयात. येथे कथा अशा प्रकारे येते की मच्छिंद्रनाथ महाराजांकडे एक दिव्य मंत्रशक्ती, विभूती किंवा प्रसाद होता. त्या प्रसादाचा उपयोग एका विशेष हेतूसाठी झाला. या कथेतून ग्रंथ सांगतो की गुरुची कृपा ही सामान्य नसते, ती जीवन बदलणारी, जीवनाला नवीन वळण देणारी, मार्गदर्शन करणारी असते. गोरक्षनाथांचा जन्म हा साधा जन्म नव्हता, तो गुरुकृपेचा अवतार होता. गोरक्षनाथांचा जन्म म्हणजे काय संदेश बघूयात. गोरक्षनाथांचा जन्म सांगताना ग्रंथ हे दाखवतो की शिष्य तयार होण्यासाठी केवळ शिक्षण नाही, तर गुरुकृपा आवश्यक आहे. साधकाचा जन्मही पुण्याने ठरतो. योगमार्ग हा परमेश्वराच्या इच्छेने चालतो. गोरक्षनाथ पुढे महान योगी होतात. त्यांचे जन्मकथन म्हणजे नाथ संप्रदायातील एक दैवी घटना आहे. पुढे पाहूयात गोरक्षनाथांचे भविष्य. अध्याय 9 मध्ये सूचकपणे सांगितले जाते की हा बालक पुढे योगमार्गाचा प्रचार करेल, हठयोगाचा विस्तार करेल, अनेक भक्तांचा उद्धार करेल, नवनाथ परंपरेचा आधार बनेल. म्हणजेच या अध्यायात गोरक्षनाथांचा जन्म सांगून नवनाथ संप्रदायाची पुढील वाटचाल दर्शवली आहे. अध्याय 9 मधील आपल्यासाठी आध्यात्मिक संदेश असा मिळतो की गुरूंची कृपा ही जन्मालाही बदलते. गुरूंच्या कृपेने भाग्य बदलते, पूर्ण आयुष्य बदलते, जीवन बदलते, अडचणी दूर होतात, संकटे दूर होतात. म्हणजे जर आपण त्या गुरुच्या कृपेमुळे, गुरुच्या सहवासामुळे चांगले विचार करायला लागतो आणि चांगलं वागायला लागतो. तीर्थयात्रा म्हणजे मन शुद्ध करणे, केवळ फिरणे उपयोगाचे नाही, अंतःकरण शुद्ध झाले पाहिजे. देवदर्शन आणि सत्संग आवश्यक आहे. रामकथा, दर्शन, संत भेटी यामुळे भक्ती वाढते. योग साधना ही केवळ भक्तीसाठी नाही. योग साधना म्हणजे अहंकाराचा नाश आणि आत्मज्ञानाची प्राप्ती. गृहस्थ भक्तांसाठी अध्याय 9चा उपदेश. गृहस्थाला हा अध्याय सांगतो की संकट आले तरी घाबरू नका, गुरुचे स्मरण करा. तीर्थयात्रा शक्य नसेल तरी नामस्मरण करा, सत्संग कथा श्रवण करा, धर्ममार्ग सोडू नका, कारण गुरुकृपाच ही सर्वात मोठी ढाल आहे आणि सर्वात मोठा पाठिंबा आहे. अध्याय 9चा म्हणजे भक्तिसार. या ग्रंथातील अध्याय 9चा आपण थोडक्यात सारांश पाहूयात. गुरूंची कृपा,
तीर्थयात्रा, सत्संग आणि श्रद्धा यामुळे भक्तांचे जीवन बदलते. भक्ताला त्यातून संकटांना सामोरे जाण्यासाठी चांगले मार्गदर्शन मिळते. गोरक्षनाथांचा जन्म ही नवनाथ परंपरेतील गुरुकृपेची दिव्य घटना आहे. मच्छिंद्रनाथांचा तीर्थप्रवास हे दाखवतो की संतांचा जीवन मार्ग लोकांना जागृत करण्यासाठी असतो. अध्याय 9चा आपण थोडक्यात संदेश पाहूयात. या अध्यायातून आपण हे शिकतो की जीवनात कितीही अडचणी असल्या तरी गुरूंवर विश्वास आणि श्रद्धा ठेवली तर मार्ग सापडतो. नवनाथांची कृपा ही अदृश्य असली तरी ती भक्ताच्या प्रत्येक पावलावर साथ देते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. मी माझी सेवा श्री गुरुचरणी अर्पण करते. श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ महाराज की जय. धन्यवाद.